नीट पेपर फुटीनंतर नीटची पुनर्परीक्षा नुकतीच पार पडली। याला एक आठवडा देखील व्हायचा आहे। तोच रविवारची होणारी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटीचा पेपर देखील फुटलाय। दरम्यान या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत शिक्षण विभागानं हा पेपरच रद्द केलाय। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत 28 जून 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकूण 1028 केंद्रांवर शिक्षक पात्रता परीक्षा 2026 घेतली जाणार होती। नीट 2026च्या परीक्षेमधील गैरप्रकार लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना केलेल्या होत्या। शनिवारी पहाटेच्या सुमारास गोपनीय माहितीच्या आधारे भिवंडी इथे काही इसमांकडे या प्रश्नपत्रिकेबद्दल माहिती असल्याचं समजल्यानं भिवंडी पोलिसांनी संबंधित ठिकाणी धाड घातली। यानंतर तपासणीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना बोलावून तातडीनं पडताळणी केली असता सदर इसमांकडे शिक्षक पात्रता परीक्षा जून 2026 परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न समान असल्याचं आढळून आल्यानं भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला। सदर परिस्थिती लक्षात घेता 28 जून 2026 रोजी आयोजित करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे। कोणत्याही परिस्थितीत परीक्षा पूर्ण पारदर्शकतेपणेच व्हावी हा परीक्षा परिषदेचा आग्रह असल्यानं व याबाबत सखोल चौकशी होणे गरजेचे वाटत असल्यानं ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे। शिक्षक पात्रता परीक्षेबाबत अद्ययावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून स्पष्ट करण्यात आली आहे।